शुक्रवार आठवड्याच्या अंतिम दिवशीच मेट्रो ॲक्वालाईन ही आज बंद पडली होती। सकाळून साधारणतः 9च्या सुमारास ही लाईन बंद पडली होती। मेट्रोच्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर हे आपल्या ऑफिसच्या कामाला जातात। मात्र आज सकाळून मेट्रो लाईन बंद पडल्याने मोठ्या प्रमाणामध्ये जे चाकरमानी आहे, जे रेल्वेनं मेट्रोनं प्रवास करतात, ह्या सर्व चाकरमान्यांना कुठेतरी त्रास सहन करावा लागला। साधारणतः 40 ते 50 मिनिटं ही मेट्रो लाईन बंद पडली होती। CST ते आरे या दोन्ही मार्गावर, अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील ही मेट्रो बंद पडली होती। मात्र मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं काही तांत्रिक अडचणीमुळे साधारणतः ही मेट्रो ही 20 ते 25 मिनिटं बंद होती। मात्र या मेट्रो बंद पडल्याने या मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे प्रवासी होते हे अडकून पडले होते। मदत कार्यासाठी सातत्यानं मेट्रोच्या आतमधून हाक मारत होते। मात्र कुठलेही मेट्रोचे दरवाजे उघडत नसल्यामुळे कुठेतरी मेट्रोतले जे प्रवासी हे साधारण हे खूप अडचणीत होते, त्रासदायक होते। आणि त्यानंतर त्यांना कुठेतरी जो टेक्निकल जो प्रॉब्लेम झाला होता हा सॉल्व्ह केल्यानंतर कुठेतरी या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। आणि जो टेक्निकल प्रॉब्लेम हा झाला होता तो मेट्रो प्रशासनाच्या वतीने साधारणतः हा दूर करण्यात आला आणि त्यानंतर मेट्रो पुनश्च सुरू करण्यात आली। मात्र या सर्व प्रकारांमध्ये ज्या सर्व याच्यामध्ये जे प्रवासी आहे, जे मुंबईकर आहे, जे आपापल्या कामाला जे सकाळून निघाले होते त्यांचा कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये ऑफिसला जायला लेटमार्क लागली आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात ह्या सर्व जे प्रवासी ह्यांना कुठेतरी त्यांचा जो ऑफिसला जाण्याचा जो टाईम आहे हा कुठेतरी कोलमडला। मात्र प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की हे जे प्रकरण जे प्रॉब्लेम झाला होता हा काहीतरी जो टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि जो टेक्निकल प्रॉब्लेम टेक्निकल टीमच्या मार्फत हा सॉल्व्ह करण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी ही मेट्रो पूर्ववत करण्यात आलेली होती। मेट्रो ॲक्वालाईन 3 ही आत्ताच नुकतीच सुरू झालेली आहे। यापूर्वी देखील पावसाळ्यामध्ये जेव्हा ही लाईन सुरू झाली त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये या ॲक्वालाईन 3मध्ये पाणी शिरलं होतं। त्यामुळं ह्या मेट्रो लाईनच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह ह्यावेळेस उपस्थित करण्यात आले होते। मात्र आता पुन्हा या प्रकारे काही वर्ष देखील पूर्ण होत नाही आणि पुन्हा मेट्रो लाईन 3 ही पुन्हा बंद पडत आहे। त्यामुळे कुठेतरी प्रशासन आणि प्रवाशांमध्ये या संदर्भात प्रशासनाविरोधात कुठेतरी आता नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। कारण की मेट्रो लाईन 3 ही नुकतीच सुरू झालेली आणि मुंबईतील पहिली ही ॲक्वालाईन आहे जी महत्त्वाची प्रवासासाठी मानली जाते। CST ते आरे या परिसरामध्ये ही धावणारी ही मेट्रो लाईन आहे आणि याच परिसरामधून आरे ते CSTला येणारी मेट्रो ही बंद पडली होती। त्यामुळे दोन्ही मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील जी मेट्रो ॲक्वालाईनची जी वाहतूक ही पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि त्यानंतर काही काळानंतर, काही मिनिटांनंतर त्यानंतर ही पुन्हा सुरू करण्यात आली। मात्र आता सध्याची जी परिस्थिती आहे, ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मेट्रो लाईन सुरू झालेली आहे, पूर्वतर झालेली आणि प्रवासी ह्या सर्व मेट्रो लाईननं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की अनेक प्रवासी सध्या ह्या मेट्रो लाईन करून सध्या आलेले आहे आणि कुठल्याही सध्या तरी त्यांना कुठलीही अडचण ह्या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। मात्र काही 40 ते 50 मिनिटं ज्यावेळेस ही लाईन बंद पडली होती त्यावेळेस कुठंतरी प्रवाशांना ह्या सर्व मेट्रो बंद पडल्याच्यानं जो त्रास सहन झाला होता तो कुठंतरी मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता। त्यामुळे कुठंतरी प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं।